Recording in Sutrewal company very much paisa. Masanga, paisa. Masanga, yeah, paisa. Masanga, paisa. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी एस वाय क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। आपण ट्रेंडिंग सॉन्गवरती कॅपकटवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे। व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये मिळून जाईल। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲपवरती क्रिएट करणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तेथून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती गेल्यानंतर तुम्हाला वरती अलाइट मोशन कॅपकट आणि जो VPN आपल्याला लागणार आहे तो वरती पिन केलेला बघायला मिळेल, तेथून डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला कॅपकटमध्ये सुरुवातीला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमचा जो इमेज ॲड करायचा तुम्ही तो इमेज इथं ॲड करू शकता। अशा प्रकारे हा आपण डेमो इमेज ॲड करून घेणार आहे। त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ॲडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे आपल्यासमोर इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील। त्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जो हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली हे जे व्हिडिओ आहे ते फुल स्क्रीन होऊन जाईल। त्यानंतर खाली आपल्याला रेशोचं ऑप्शन बघायला मिळेल, तर रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9:16चा रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, साऊंडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर आपल्यासमोर जे लोडिंग होतं ते आपल्याला होताना बघायला मिळेल। त्यानंतर 2 नंबरच्या फाईलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इथं आपले ऑडिओज ओपन होऊन जातील। तर आपले जे व्हिडिओमध्ये वापरलेले सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर सिम्पली आपल्याला इथं वरती सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि आजच्या आपल्या सॉन्गचं नेममध्ये 6.6 आहे, ते 6.6 आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्यासमोर सॉन्ग जे आहे ते आपल्या इथं ओपन सॉन्ग येऊन जाईल। त्यानंतर सॉन्ग केल्यानंतर इथं प्लस चिन्हावर क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग ॲड होऊन जाईल। तर आपले जे सॉन्ग आहे याला बीट सेट करण्यासाठी आपल्याला सॉन्गवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर खाली बीट्स ऑप्शन येईल, त्या बीट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला आवाज थोडा वाढवून घ्यायचा आहे आणि सॉन्ग चालू करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जे बीट्स आहेत जिथे आपण बीट देणार त्या बीटवर तुम्हाला इथे बीट सेट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी सॉन्ग नीट ऐकून घ्यायचं आणि व्यवस्थित बीट सेट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण बीट्स जे आहेत ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। तुम्हाला सॉन्ग पुन्हा एकदा ऐकून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण इथे बीट्स जे सेट केलेले आहेत तशा प्रकारे तुम्ही बीट सेट करून घेऊ शकता। तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि जिथं आपल्याला व्यवस्थित जे हार्ड बीट वाटतात त्यावरती आपण ॲड बीट करून घेणार आहे। अशा प्रकारे ओके करून घ्यायचं म्हणजे आपले बीट सेट होऊन जातील। त्यानंतर पुन्हा इमेजला क्लिक करायचं आहे। 2 बोटांनी आपली जी इमेज आहे ती इथं आपल्याला अशा प्रकारे रेशोवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जी आपली इमेज आहे याची लेंथ आपल्याला जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बीट्स केलेले आहेत त्या बीटवरती आपल्याला हे जे आपली इमेज आहे ते कट करून घ्यायचं आहे। त्यासाठी इमेजला क्लिक करायचं आहे। तुम्हाला बीट बनवून खाली ते डॉट बघायला मिळतील, त्या डॉटवरती यायचं आहे। स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे। आपण प्रत्येक बीटवरती आपली जी इमेज आहे ती अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। पण स्प्लिट करण्याआधी आपल्याला जी आपली इमेज आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित रेशोवरती सेट करून घेतली पाहिजे। तर आपले जे सर्व बीट्स आहेत त्या बीटवरती आपण इमेज कट करून घेतलेले आहे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, या ॲरोच्या नाव क्लिक करून तुम्ही बॅक निघायचं आहे। सिम्पली इफेक्ट्सला क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जातील। इथं आपल्याला वेगवेगळे कॅटेगरीज बघायला मिळतील। तर त्यामध्ये आपल्याला सिम्पली इथं ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे सुपर लार्ज म्हणून स्पॉट इफेक्ट नावाचा बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल। त्यानंतर सिम्पली आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो आपल्या पहिल्या बीटपर्यंत इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर आपला जो पहिला बीट आहे इथे आपण इमेज कट केलेला नाही, ते इमेज आपण इथे कट करून घेऊया। तर इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती आपलं जे इमेज आहे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले सर्व इमेजेस स्प्लिट झालेले आहेत। त्यानंतर पहिल्या बीटच्या शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला इमेजच्या आपलं जे इमेज आहे त्या इमेजवरती यायचं आहे। इमेजला क्लिक करायचं आहे।
इथे बीटचं ऑप्शन दिसेल तर बीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो शेवटचा बीट आहे म्हणजे याच इमेजचा शेवटचा बीट आहे तिथे येऊन थोडंसं पुढे आपल्याला पुन्हा एकदा बीट ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीच्या बीट लावून आपल्या 2 बोटांनी ही जी इमेज आहे ती झूम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक ट्रान्झिशन इथं बघायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही ट्रान्झिशन बघू शकताय, ट्रान्झिशन बघायला मिळेल. त्यानंतर पुन्हा पुढे यायचं आहे, पुढच्या इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ॲनिमेशन लोड होताना बघायला मिळतील. आपल्याला इथे इन आउट ऑफ कॉम्बो 3 कॅटेगरी बघायला मिळतील. त्यामध्ये कॉम्बो सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे, पुढं स्क्रोल करत जायचं आहे. आपल्याला पेंड्युलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे, पुन्हा कॉम्बो ओपन करून घ्यायचं आहे आणि पेंड्युलम 2 नावाचा आपल्याला इफेक्ट सिम्पली इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. तिसऱ्या इमेजला आपल्याला पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. इथं आपल्याला फॉल राईट नावाचा इफेक्ट जो आहे तो बघायला मिळेल, तो शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉल राईट नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे सगळे इफेक्ट जे आहेत ते इथं अशा प्रकारे बघायला मिळतील. त्यामुळे हा इफेक्ट आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला येऊन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे आणि स्वे आउट नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. तर पुढच्या इमेजला येऊन आपल्याला सिम्पली बीटवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे कॅटेगरीमधील क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे आणि ल्युमिनस डोप नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही इफेक्टवरती सर्चही करू शकता. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ते आपले जे इमेज आहे ते आपल्या बीटपर्यंत अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इनमध्येच आपल्याला स्प्लिट स्लाईड नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. याची जी आपली लेंथ आहे ती आपल्याला 7 सेकंदपर्यंत टायमिंग वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं येऊन बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि ग्लोविंग लाईन्सच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सिम्पली ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला इफेक्ट्स बघायला मिळतील. त्यामधील सिम्पली आपल्याला एनव्हलपिंग लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. याची ही लेंथ आपण बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या इमेजवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. थोडं पुढं स्क्रोल करायचं, आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्या कॅटेगरीवरती यायचं आहे आणि मिरर 3 स्क्रीन नावाचा आपला इफेक्ट सिम्पली आपल्याला इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले इमेज आहे आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारे आपण फोटो ॲडजस्ट करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली इथं त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला स्लाईड नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून. त्यानंतर पुढच्या इफेक्टला इमेजला यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इनमध्ये इथं फ्रॅगमेंट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, ॲनिमेशन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. ओके न करता आपल्याला आउटवरती क्लिक करायचं आहे. तर आउटवरती येऊन आपल्याला सर्वात आपलं पहिलं जे ॲनिमेशन आहे स्मोक ती ॲड करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला जी टायमिंग आहे ते 2 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे आणि 5 सेकंदाचं टायमिंग आहे आपल्याला 7 सेकंद करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला हे ॲनिमेशन इथं सेट झालेलं बघायला मिळेल. त्यानंतर पुढच्या इमेजला यायचं आहे, इमेजला क्लिक करा. थोडंसं आपलं जो बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं स्प्लिट फिकर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला लेंथ जी आहे ती आपले जे बीट आहे त्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि साईड स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओके करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बीटवरती यायचं आहे. बीटवरती येऊन पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं, नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला इफेक्ट्स बघायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला थोडं वरती स्क्रोल करत जायचं आहे. आपल्याला इथे वेगवेगळे जे इफेक्ट्स आहेत ते बघायला मिळतील. अशा प्रकारे आपल्याला जो इफेक्ट पाहिजे आहे तो आपण इथे शोधून घेणार आहे. ते आपल्याला अशा प्रकारे इफेक्टमध्ये बरेच इफेक्ट जे आहेत ते बघायला दिसतील. त्यामधील फ्लॅश बाउन्स नावाचा इफेक्ट आपण इथे ॲड करून घेणार आहे आणि ओके करून घेणार आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ऑटोमॅटिक सेट होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो आपला जो मागचा इफेक्ट होतो एक आपल्याला चुकीचा आपण ॲड केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला ते आपली 3 लेअरची आपली इमेज आहे ते इमेजला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इनमध्ये येऊन आपण जो स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड केलेला आहे तो आपण चुकून ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला रिपल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ते आपण चुकून गडबडीत हा इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपण पुन्हा तो आपण इफेक्ट चेंज करून रिपल नावाचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं म्हणजे आपल्या व्हिडिओला एक स्पेशल लुक मिळून जाईल. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला आपलं जे आजचं PNG आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ते आपलं जे PNG आहे ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड करून हे कट करून घ्यायचं आहे.
आणि PNG आपल्याला इथे कोपऱ्यात सेट करून घ्यायचं आहे. तर PNG करून घेतल्यानंतर सिम्पली PNGची लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एंडिंगपर्यंत वाढवून घेतल्यानंतर थोडं पुढं स्क्रोल करत आपल्याला बेसिकवरती एडिटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ओव्हरले सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एडिट क्रॉपवरती क्लिक करून आपल्याला क्रॉपवरती क्लिक करून हे जे आपलं PNG आहे थोडंसं आपल्याला तिरकं इथं अशा प्रकारे 10 डिग्रीपर्यंत करून घेऊन ओके करून घ्यायचं आहे आणि हे PNG आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे PNG सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा बॅक निघायचं आणि आपलं जे इथं PNGवरतीच येऊन फिल्टरची कॅटेगरी बघायला मिळेल त्यामध्ये फिल्टर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला विविध नावाचा इफेक्ट जो फिल्टर आहे तो बघायला मिळेल तो ॲड करून ओके करून घ्यायचं म्हणजे आपलं PNG व्यवस्थित सेट होऊन जाईल. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी ॲरोचं नाव क्लिक करून आपल्याला एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ याच्यामध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मला इन्स्टावरती नक्कीच मेसेज करा.